नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा म्हणतो म्हणजे मला एका भावाने विचारलं होतं की ताई तुमच्या घरात फॅमिलीच नाही आहे का. माझी खूप मोठी फॅमिली आहे, असं काय नाही, पण माझ्या फॅमिलीला जास्त आवडत नाही सोशल मीडियावरती यायला. सगळं येतं माझी फॅमिलीने, एकत्र फॅमिली आहे माझी, पण त्यांना आवडत नाही जास्त सोशल मीडियावर. आणि माझ्या नवऱ्याला पण नाही आवडत. पोरं कधी कधी असते तर व्हिडिओमध्ये, पण ते पण जास्त नाही. कधीतरी हप्त्यातून महिन्यातून एखादा व्हिडिओ सोडतात, त्यांना पण जास्त नाही आवडत. साधे व्हिडिओ आपले माझे एकच व्हिडिओ असतात, पण ते पण साधेच असतात. आणि छोटा मुलगा तर त्याला आवडतात, ते जे आहे सोशल मीडियावर ते आहे तो, पण तो जास्त मला घेत नाही त्याच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. त्याचे एकट्याचेच असते, तर ते माझी रील नाही त्याचे. तो रॅप बोलतो, त्याला रॅपची आवड आहे, जास्त गाण्याची आवड आहे त्याला. आणि पोरांना, माझ्या नवऱ्याला त्यांना नाही, नवऱ्याला माझ्या नाही आवडत. त्यांना असं सोशल मीडियावरती कॅमेऱ्याच्या सामने नको म्हणतात. तू बनव, मला काय बोलत नाही ते, तू का बनवते काय नाही. मला तरी कुठं वेळ असतो, मी असंच बसले कधी संध्याकाळी वेळ असला तेवढ्या वेळात टाकते मी. ते आता कोणी बघत नाहीत ना, त्याच्यासाठी मला वाटतं व्हिडिओ बनवायचं पण बंद करावं. वेळ पण नसतो ना तेवढं, फक्त मेहनत व्हायला घालवायची. म्हणजे पोरगं गेलं आहे कुठं, अजून येणार बारकं पोरगं रोशन कुठं जाऊन बसलं आहे काय माहिती. कधीचा फोन करते त्याला, फोन पण उचले नाही ते. लय व्हायचा ग या रोशन. आता जेवायचा टाईम झाला आहे, वाजल्यात किती, फोन पण नाही उचले. एक तर तब्येत ठीक नाही त्याची, बसले मी एकटीच टॅरेजला. मी एकटीच त्याच्यासाठी घरी येते, मी काम सोडून घरी येते. आणि त्याला त्या संग जेवायला नसलं की मग त्याला लय खराब वाटतं, म्हणतो मम्मी माझ्या संग जेवतच नाही.